अहिल्यानगर शहरात आयोजित 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं उद्घाटन संमेलन अध्यक्ष डॉक्टर संजीवनी तेडगावकर तसेच पद्मश्री पोपटराव पवार आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत, मात्र वृत्तस्थ पद्धतीने लिहिले जाणारे साहित्य चिरकाल टिकते आणि आनंद देते। पण केवळ पुरस्कारासाठी लिहिले जाणारे साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे, अशी खंत व्यक्त करीत साहित्याच्या प्रयोजनामध्ये जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे, असे मत 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संजीवनी तेडगावकर यांनी व्यक्त केली आहे। शब्दगंध साहित्य परिषदेच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे रविवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर तेडगावकर, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले। या प्रसंगी स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माळवेत संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर राजेश गायकवाड, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लहू कानडे, माजी जिल्हा परिषद देविदास धस, संजय येलुलकर, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर डॉक्टर सुनील कुमार सरनाईक यांना कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला। जंगलातील सांबराची परोपकाराची गोष्ट सांगून अध्यक्ष डॉक्टर तेडगावकर म्हणाल्या, आज माणूस स्वतःपुरता जगत आहे। घरामधील स्त्री सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाहीत। मणिपूर सारख्या घटना घडतात, आपण त्या पाहतो, त्याला विरोध करत नाहीत, हे विचार करायला लावणारे आहे। आज आपण एकमेकांशी मोठ्याने बोलायला घाबरत आहोत, एकमेकांकडे संशयाने पाहत आहोत। पूर्वीसारखे आता हेल्दी राजकारण आता राहिले नाही। राजकारणाने काही गोष्टी बिघडवल्या असे म्हणता येईल। साहित्यकांनी दिन दुबळ्यांची बाजू मांडली पाहिजे, खंबीर भूमिका घेतली पाहिजे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भालचंद्र नेमाडे, डॉक्टर साळुंखे यांचे वारसदार आहोत, म्हणून आपण विचार करण्याची गरज आहे। स्त्री स्वातंत्र्याविषयी बोलताना त्यांनी चेटकिनीची गोष्ट सांगून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला। स्त्रीला स्वातंत्र्य द्या, ती संसाराचा बगीचा करते, असे त्या म्हणाल्या। पोपट पवार म्हणाले, शब्दगंध साहित्य चळवळ उभी राहताना मी पाहिली आहे, मात्र या चळवळीला राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले, हे आपल्याला साहित्यातून समजते। त्या काळातील परिस्थितीनुसार साहित्य निर्माण होते, संत साहित्य निर्माण झाले, इंग्रज कालखंडात स्वातंत्र्याचा महिमा गाणारे साहित्य निर्माण झाले। साहित्य वाचून माणूस खचत नाही, तर उभारी घेतो। साहित्य मानवी जीवनाला प्रेरणा देते। नव्याने कृत्रिम बुद्धीचा कालखंड येत आहे। तंत्रज्ञानाचे माणसाच्या मेंदूतील मेमरी कार्ड काढून घेतले आहे, त्यामुळे आता पर्यावरणाचे मानवी जीवनाचे साहित्य निर्माण करावे लागणार आहे। आमदार संग्राम जगताप म्हणाले, नव्या पिढीला आपल्याला शब्दगंधाशी जोडायचे आहे। नवी पिढी यशाची जोडली तर ही परंपरा सुरू राहणार आहे। आजच्या काळात डिजिटल युग असून वाचन संस्कृती तितकीच महत्त्वाची आहे। साहित्य पिढ्यानपिढ्या वाचायला मिळते। नवीन पिढी घडविण्यासाठी नवसाहित्यकांनी पुढे आले पाहिजे। शब्दगंधने अनेक माणसे जोडली। आजच्या घडीला राजकारणी, धार्मिक तसेच वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करतात, मात्र त्या पाठीमागे त्यांचा वेगळाच अजेंडा असतो। पण साहित्य माणसात देव शोधायला शिकवते। शब्दगंधामुळे चांगली चळवळ निर्माण झाली आहे। या चळवळी निश्चितच बळ देण्याचे काम सुरू करते, असे ते म्हणाले। शब्दगंध साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम भापकर म्हणाले, साहित्यिक संत असतो आणि संत साहित्यिक असतात। साहित्यातून शेतकरी, दीन दलित, दुबळ्यांचे दिसून येते। साहित्यातून जातीभेद, लिंगभेद दूर करणारे विचार यायला हवे। प्रत्येक माणूस साहित्यिक असू शकतो, त्याच्या चिंतनात सद्भाव असते। साहित्यामुळे माणूस वाईट गोष्टींपासून बाजूला राहतो। साहित्य आणि साहित्यकांना पाठबळ देण्याची जबाबदारी शासन, प्रशासन आणि राजकर्त्यांनी घेतली पाहिजे। आजमीतील सहिष्णुतेचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे। आपल्या महाराष्ट्रात संत महंतांची परंपरा आहे, मात्र दुर्दैवाने ते आता गटागटाने वाटून घेण्याचा प्रयत्न होत आहे। साहित्यिक म्हणून तो प्रयत्न म्हणून पडला पाहिजे। डॉक्टर राजेश गायकवाड म्हणाले, शब्दगंध साहित्य संमेलनाकरिता पहिल्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने 2 लाखांचा निधी दिला, त्यासाठी मंडळाकडे प्रयत्न केले। आता मराठी भाषेला
अभिजाता दर्जा मिळाल्याने येणाऱ्या काळात शब्दगंध साहित्य संमेलनाला 5 लाखांचा निधी मिळणार आहे. 2 लाख राज्य शासनाने आणि 3 लाख केंद्र शासनाने असा निधी उपलब्ध होणार आहे. तर नवलेखकांसाठी खास योजना आखण्यात आल्या असून नवलेखकाचे पहिले पुस्तक मोफत प्रकाशित करून देण्यात येणार आहे. तसेच चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्यांना अनुदानही दिले जाते. त्यासाठी त्यांनी मंडळाकडे पाठपुरावा करावा. माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले, साहित्यामध्ये अभंगामध्ये आपले मनाचा ओलावा पाहायला मिळतो. 12 ते 13 शतकात संत मंडळी निर्माण केलेल्या साहित्याने जातीभेदच्या भिंत तोडल्या. त्यामुळे भविष्यकाळ घडवायचा असेल तर आपल्याला भूतकाळ अभ्यासावा लागेल. गेल्या 16 वर्षापासून शब्दगंध परिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करीत असून त्याचा निश्चितच वटवृक्ष होईल असा आशावाद व्यक्त केलाय. स्वागत अध्यक्ष संपत बारसकर म्हणाले, तसा साहित्य संमेलनाचा आणि माझा फारसा संबंध आला नाही. मात्र सोलापूरला झालेले साहित्य संमेलन पाहण्यासाठी गेलो होतो. विद्रोही साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहायला मिळाले. तिथे वाचाल तर वाचाल, नाही तर हे वाक्य ऐकले. तेव्हापासून वाचनाकडे लक्ष देत आहे. माणसाला माणूस म्हणून न्याय देण्याची भूमिका साहित्य घेत असते. राजकारणाला दिशा देतं आणि राजकारण हा साहित्याचा विषय होऊ शकतो. त्या पद्धतीनं शब्दगंध ही वाटचाल करत आहे. म्हणून मला वाटतं फार उशीर त्याच्यामुळं आमच्या अध्यक्ष मॅडमला सुद्धा फार बोलता आलं नाही, परंतु उद्घाटनाचा कार्यक्रम इतका लांबला की मला वाटलं त्यातच आता समारोपही उरकून घ्यावा शेवटी आणि संमेलन संपून टाकावं. त्यांनाही फारसा वेळ मिळाला नाही, परंतु एक पद्धत असते आणि पूर्वीचा काळ आता संपलेला आहे. बैठक व्यवस्था आता हातामध्ये रिमोट असतो, लोकांच्या समोर काहीतरी बदलत राहावं अशी धारणा असते आणि आपण तासनतास त्यांच्या समोर जर उभे राहिलो तर ते मला वाटतं निद्रेच्या अधीन होण्याची दाट शक्यता असते. म्हणून मी सूत्रसंचालकाचे आभार मानतो की काही पुरस्कार आपण नंतर ठेवले, नाहीतर हा माईक इकडे घ्यावा लागला असता आणि स्टेजवरच्यांसाठी भाषण करावं लागलं असतं. म्हणून शब्दगंधाला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. पासून आपले सत्र चालू झालेलं आहे. त्या कालच्या सत्रामध्ये अनेक बदल मला बघायला भेटले. त्या बदलाबद्दल जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जशी एक मराठा आंदोलनाची चर्चा जाते आणि मराठा आंदोलनाची एक घोषणा तयार झाली की 1 मराठा आणि 1 लाख मराठा, म्हणजे 1 मराठा म्हणजे किती, 1 लाख मराठा. तसंच शब्दगंध साहित्य संमेलनाचे सगळे लोक आहेत, ते 1 जरी असले तरी लाख मोलाचे सगळे लोक आहेत असं या ठिकाणी जाहीर नमूद करतो. कारण की ही जी पाहिले नाही की जे सकाळपासून लोक आले ते इथून हल्लेले नाहीत, म्हणजे पूर्णपणे जे कार्यक्रम होऊच तर लोक थांबायचे. आता सगळ्यांना माहिती होतं की आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये बाकीचे आपोआप जाणार होते. पण खऱ्या अर्थाने आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणात फार तर फार आम्ही कार्यक्रम घ्यायचा म्हणला तर आम्हाला पहिली मेजवानीचं नियोजन करावं लागतं. मग मेजवानीचं नियोजन असलं तर मग नाना आपल्या कार्यक्रमात काय होती, गर्दी होत असते आणि मग ते फार काळ ऐकून घ्यायला बी कोणी तयार. साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. अगदी कालपासून त्याच उत्सुकतेनं त्याच कौतुकानं तुम्ही लेखकांच्या कवींच्या कविता ऐकल्या, कथा ऐकल्या आणि आता आपण सत्कार समारंभ आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या ह्या कार्यक्रमामध्ये उभे आहोत. मित्रांनो, आमचे मित्र ज्येष्ठ कथाकार कळमकर सरांच्या कथा ऐकण्यासाठी आमचे कितीतरी जालन्यावरून आणि औरंगाबादहून आलेले मित्र थांबले होते. पण लेखक, आता जसं बोललं गेलं की लेखक कसे राजकारणी असतात आणि ते अगदी निरोप समारंभाच्या शेवटच्या सत्रामध्ये उपस्थित झालेत. पण काही हरकत नाही, त्यांचं छोटेखानी जरी असलं तरी आपली उपस्थिती आणि त्यांचं दिलखुलास असं भाष्य आपल्याला सगळ्यांना आनंदित करून गेलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दिवसभरापासून, काल रात्रीपासून मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि मला खूप छान वाटले. आत्ता जो काही बदल सांगितला आहे, एका दिवसातला बदल आहे तो. आमचे लेखक लोक म्हणत असतात आमच्या नादी लागू नका,
आम्ही चांगल्यांना नीट करत असतो. तर हे खऱ्या अर्थानं चांगल्यांना नीट करणं आहे. कारण जी माणसं साहित्यिकांच्या सोबत येतात ती कधी दुःखी होत नाहीत. 16 शब्द साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचं आज अहिल्यानगर येथे सावडी उपनगरातील मंगल कार्यालय येथे मोठ्या दिमाखात पार पडले आणि गेल्या 2 दिवसापासून हे साहित्य संमेलन चालू होतं. प्रथम तर मी शब्दगंध साहित्य संमेलनाची जी टीम त्या सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. आभार याच्यासाठी की खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं की आजचं जे युग चालू आहे या युगात साहित्य संमेलन घेणं किती गरजेचं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं किती गरजेचं आहे याची जी महत्त्वाकांक्षा आहे ही आज संमेलनात आल्यानंतर 100% निदर्शनात आली. आपण पाहतो की आजचा जो महाराष्ट्र राज्यातील असेल किंवा देशातील असेल किंवा जिल्ह्यातील असेल जो तरुण वर्ग आहे हा पूर्णपणे समजा मोबाईल असेल किंवा इतर काही गोष्टीमध्ये व्यस्त आहे. पण खऱ्या अर्थाने जी दिशा देण्याचं काम आहे ही दिशा देण्याचं काम हे साहित्य संमेलनातून घडत असतं. आणि माझी एक या ठिकाणी आल्यानंतर 100%ची 2 दिवसाची खात्री आहे की जर समजा साहित्य संमेलनाला जर तरुण वर्ग किंवा नागरिक किंवा सगळं नगर शहरातील नागरिक जोडले गेले तर त्यांच्या मनामध्ये बदल होऊन निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी या संमेलनाचा समारोप प्रसंगी मला वाटतं. आणि येणाऱ्या वर्षभरात शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे जे साहित्य संमेलनाशी जोडलेलं नाही आता तसं जर पाहिलं गेलं की साहित्य संमेलन म्हणजे काय किंवा साहित्य संमेलन म्हणजे जर आपण प्रश्न जर उपस्थित केला तर अनेक लोकांना असं वाटलं की आपण लहानपणी जेव्हा विज्ञानाचं शिक्षण घेत असतो त्या विज्ञानाच्या शिक्षणामध्ये आपल्याला साहित्य म्हणजे काय लिटमस पेपर असेल किंवा चंचुपात्र असेल ह्या प्रकारचं साहित्य संमेलन असतं का असं काहीतरी वाटतं. म्हणजे ज्यांना या गोष्टीचा गंध नाही पण ॲक्च्युली साहित्य संमेलन म्हणजे ही वेगळी परंपरा आहे जी आपल्याला जीवनात आपलं प्रभावी काम करण्यासाठी समाजात वावरण्यासाठी आपलं घर कुटुंब अध्यात्म टिकवण्यासाठी 100% साहित्य संमेलन आणि त्यातून लोकांची सुधारणा होणं गरजेचं या ठिकाणी मला अपेक्षित वाटतं. आणि येणाऱ्या काळात या वर्षभरात स्वागताध्यक्ष या नात्याने 100% नगर शहराच्या किंवा नगर जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता राजकीय वातावरण सोडून राहिलं आहे पण हे असं वातावरण आहे की राजकारण वेगळे आणि साहित्य संमेलन वेगळे. साहित्यिक राजकारणी आहेत आणि राजकारणी बी साहित्यिक आहेत कारण की एकमेकाची नाळे शेवटी एकमेकांची सोबत असल्याशिवाय हे कुठं समाजापर्यंत खालच्या घटकापर्यंत जाणार नाही असं या ठिकाणी आणि वाटतं. आणि हे खरं आहे की समजा साहित्य संमेलनाचे माझा दुसरे 2 दिवस गेलेत आता इकडं काही प्रश्नच नाही इकडं फक्त आनंद आणि चांगले विचार आहेत. आणि समाजात काम करताना राजकारणात काम करत असताना आता राजकारण म्हणजे काही वेगळा अंगण आहे रे. तिथं कसं आहे की समजा राजकारण करायचं असेल कुरघोड्या करायच्या असतील तर त्याच्यात जास्त वेळ जातो ट्रेस येतो काम लागतं किंवा अनेक नगर शहरातील प्रलंबित प्रश्न आहेत वाढलेले प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नापासून 2 दिवस कुठेतरी सुटका मिळाली पण फोन चालू आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. बरं.